आणि पिंपरी वरचा तो पिंपरी वरचा पाटणा संघर्ष संघ आहे. या संघर्ष इतिहासाची सुरुवात झाली आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पहिल्या मॅटवरच्या स्पर्धेचं आयोजन करण्याचं मान पटकावला तो संघर्ष क्रीडा मंडळ चिपळूण यांनी. त्याच संघर्ष क्रीडा मंडळाचा हा संघ अनेक वर्ष एक चांगल्या पद्धतीने खेळण्यास प्रसिद्ध असलेला संघ सौरभ साखरकरला काही यशस्वी होते. सुंदर मध्यरक्षण राकेश महालींचं आपण या ठिकाणी मध्यरक्षण पाहतोय. सुंदर मध्यरक्षण राकेश महालींचं. पहिल्याच चढाई करायला पकड. आता मात्र चढाई करतो तो ऋषिकेश बोलणे. नुकत्याच चाललेल्या आरजेपीएल कंपनीने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान पटकावणारा ऋषिकेश या ठिकाणी आपण चढाई करतो. पिंपरी वरचा पाठ संघाकडे 6 खेळाडूंमध्ये सतत चढाई करतोय. माझ्याबरोबर माझे सहकारी समालोचक दत्तात्रय क्षीरसागर सर दापोली या ठिकाणी उपस्थित आहेत. सर साई तोडणकर प्रथम चढाई करतोय तो अर्थातच संघर्ष चिपळूण संघाकडे. सुंदर चढाई चढत चांगलं चढाईकार बाबत आहे. सतत आपण करू शकत नाही अर्थातच साई तोडणकर. दुसरा गोड वेगळा संघर्ष चिपळूण संघाला मंगेश भुवट चढाई करतोय. 5 खेळाडूंच्या पर्यंत पिंपरी वरचा पाठ संघाकडे. मंगेश भुवट परंतु त्याला प्रत्येक आपण चढाई करतो. सिद्धेश गुरेकर चढाई करतोय. सौरभ टोळच्या बाहेर आहे. साहित्य टोळच्या बाहेर आहे. त्यांना युद्ध गटाला पाहायचं आहे. निदान रेषेजवळ चढाई जिल्हास्तरीय स्पर्धा आपण पाहतोय. पुन्हा एकदा मध्यरक्षक विक्रममध्ये सिद्धेश परवकर. संघर्ष चिपळूण संघाकडे 1-2-2 मध्ये चढाई. सुंदर आणि पिंपरी वरचा पाठ संघाला निहाल मोरे एक चांगली बरोबर चढाई करून परतोका चढाई कर. एका चढाईमध्ये 5 गुण मिळवले तर 500 रुपयाचं पारितोषिक अलंकार शेवटी यांच्याकडून जाहीर होतं. एका चढाईमध्ये 5 चिन्मयसाठी पारितोषिक आहे. प्रत्युत्तर दाखल चढाई संघर्ष चिपळूण संघाकडून सुयश कदम 6 खेळाडूंमध्ये त्याला तिसऱ्या चढाईचा अहवाल स्वीकारतात. प्रो कबड्डीतील याच नियमाने कबड्डीमध्ये झटपट निर्माण झाली. खेळामध्ये झटपट निर्माण झाली. कौशल कसरेकर संघर्ष चिपळूण संघाकडे आणि आता मात्र यशस्वी पकड होत आहे. सुंदर मध्यरक्षण संघर्ष चिपळूण संघाकडे. पुन्हा एकदा ऋषिकेश बोधे 5 खेळाडू चढाई करतोय. वरचा पाठ संघाकडे 2-1-2 अशी क्षेत्र विरचना पिंपरी वरचा पाठ संघाकडे. चढाई करतो तो सौरभ साखरकर 7 खेळाडू. त्याला पहिलीच प्रकारे यशस्वी झाली की संघर्ष चिपळूण संघाकडे. सौरभ परब संघर्ष चिपळूण तिसरी चढाई. सुयश कदम अतिशय सुंदर परफॉर्मन्स सौरभ साखरकर. सुयश कदम वरचा पाठ संघाकडून चांगली पकड. तिसऱ्या चढाईमध्ये वरचा पाठ संघाकडून
कडे करतो तो सिद्धेश गोळेकर 6 खेळाडूंमध्ये संघर्षाची पूर्ण संघ आहे. जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा आपण पाहतोय. आज या स्पर्धेचं अंतिम सत्र असणार आहे मित्रांनो. यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातलं एक बलाढ्य संघ अर्थातच गजानन संघर्ष खेळची संघ खेळणार आहे. तो सिंधुदुर्ग बच्चापाट स्थानिक संघाबरोबर सिद्धेश त्याला प्रथम दाखल चढेल 6 खेळाडू बच्चापाट संघ गजानन संघर्ष खेळची शिवदुर्ग वर्षापाठ गोवांवर आपल्याला वारंवार सल्ला देण्यात आलेला आहे. आपला प्रतिनिधी माईकवर पाठवायचा आहे. सुंदर सिद्धेश गोळेकर एक महत्वपूर्ण चढाईकर बाद होतो ऋषिकेश भोजने. दोन्ही संघाला एक गुण मिळतोय. 6 खेळाडू चढाई करतो तो सुयश कदम. ज्याला यादव तिसऱ्या चढाईमध्ये छान पकड झाली होती तो सुयश. अक्षय 6 खेळाडू अक्षय परत त्याला प्रकृती जातात. चढाई करतो तो सुनील गोविंद 6 खेळाडू पुन्हा एकदा आपण पाहू शकतो सुंदर मध्यरक्षण राकेश मालिक यांचं. सुंदर मध्यरक्षण करतो राकेश. अनुभवी खेळाडू राकेश आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं मध्यरक्षण साईन तोडकर आपण पाहतोय. प्रत्युत्तर पुन्हा एकदा चढाई करतो तो ऋषिकेश 5 खेळाडूंमध्ये वर्षापाठ संघामध्ये 2-1-2 मध्ये चढाई. गजानन संघर्ष खेळची संघ व्यवस्थापक प्रशिक्षक श्रीदुर्ग वर्षापाठ संघ व्यवस्थापक प्रशिक्षक आपण या ठिकाणी संपर्क साधायचा. श्रीदुर्ग वर्षापाठ दोन्ही संघ दाखल आहे. दोन्ही संघातील एका प्रशिक्षकाचा व्यवस्थापन या ठिकाणी दोन्ही संपर्क साधायचा. पुन्हा एकदा चढाई करतो तो सिद्धेश गोळेकर 7 खेळाडूंमध्ये सिद्धेश गोळेकर सिद्धेश परत त्याला प्रथम दाखल चढली होती आणि संघर्षाची पूर्ण या संघामध्ये सिद्धेश गोळेकर 6 खेळाडूंमध्ये एक चांगला खेळाडू ईश्वरगड कुमार रत्नागिरी जिल्ह्याचा प्रतिनिधी करणारा ऋषिकेश करण्याचा प्रयत्न करतो तो ऋषिकेश. बोनस गुण मिळाले अर्थातच सिद्धेश गोळेकर 6 खेळाडू सिद्धेश आणि सुंदर पाहू शकतो राकेश आनंद यांचं करतोय 5 खेळाडूंमध्ये ऋषिकेश भोसले 2-1-2 अशी क्षेत्र रचना पेटाने वर्षापाठ संघात.
चांगला प्रयत्न होता ऋषिकेशचा आणि आता तर उडी मारून त्याला अनुमान उडी म्हणू शकतो त्या पद्धतीने छान बाहेर करतो अर्थातच ऋषिकेश बोलतो चांगला प्रयत्न होता इतर खेळाडूंचा कॉम्बिनेशन होते आणि त्यामुळे एकूण विजेते संघर्ष पूर्ण संघाला प्रयत्न जातात तो शब्द चढाई करतो संघर्ष टिकून संघाला 4 खेळाडूंमध्ये यश कदम 4 खेळाडूंमध्ये बंद करून चढाई करतो तो 7 खेळाडूंमध्ये संघर्ष टिकून संघाकडे संघर्ष टिकून संघाचं पुन्हा एकदा चढाई करतोय ऋषिकेश भोसले 5 खेळाडूंमध्ये पिंपरी वरचा संघाकडे सुपर रेट होती है त्या अर्थातच ऋषिकेश भोसले एका चढाईमध्ये 3 गुण मिळवले पकडण्याचा प्रयत्न सफल होतो अर्थातच संघर्ष टिकून संघ विभागी वरचा संघातून अपयशी प्रयत्न होते आणि अर्थातच सुपर रेट होते ती ऋषिकेश भोसलेची संघर्ष टिकून संघर्ष संघाकडे निदान जवळ चढाई लांब पाय करून तो परीक्षा करण्याचा प्रयत्न दोन खेळाडूंनी सुपर प्रकारची संधी त्यातच विभागी वरचा संघाला ऋषिकेशने या अगोदर सुपर रेट केले एका चढाईमध्ये 3 गुण मिळवले ते संघर्ष टिकून संघाला आता मात्र संघर्ष टिकून संघाला प्रयत्न जातात चढाई करतो तो कौशल संघर्ष टिकून करेल संघामध्ये पहिल्या राऊंड संघर्ष टिकून संघावर प्रयत्न जातात चढाई यांच्यातील विजयी संघाबरोबर क्वार्टर फायनल मध्ये आणि त्यानंतर उपांत्यफेज अंतिम लढत असं सत्र असणार आहे जिल्हास्तरीय स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन केले आहे ते शिवदत्त क्रीडा मंडळ वेळेश्वर यांनी संघर्ष टिकून करून नवनीत खेळाडू प्रेम भडसी परंतु त्याला प्रतिस्पर्धा चढाई करतो सिद्धेश गोरेकर नक्कीच वरचा संघाला चांगला प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे चांगली चढाई चांगली पकड करण्याची आवश्यकता आहे संघर्ष टिकून करायला आपण पाहू शकतो राकेश आळंदीकर
लक्ष विचलित छान पकड राकेश आपण पाहतो. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे रोख रुपये 30,000 30,000 रुपये बक्षीस कैलासवासी मनोहर शिवराम पोळेकर यांच्या स्मरणार्थ श्रीमंत प्रमोद मनोहर पोळेकर यांच्या सौजन्याने. तर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे रोख रुपये 20,000 बक्षीस कुमारी मायरा प्रणव पोळेकर यांच्याकडून. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रुपये 5,000 बक्षीस पुरस्कृत केले श्री संतोष जयकापकर यांच्याकडून. चतुर्थ क्रमांक रोख रुपये 5,000 बक्षीस पुरस्कृत केले संतोष जयकापकर यांच्या. स्कोरली की नाही या स्पर्धेतील कबड्डी किट प्रस्तुत केले निखिल पांडुरंग नागरिकांनी. तर या स्पर्धेतील प्रत्येक सामग्रीसाठी चर्चा आहे ते आशिष राजाराम ठाकूर यांच्याकडून मंडळ झाले. 2 महत्वपूर्ण गुण मिळून करताना ऋषिकेश बोलले पुन्हा एकदा यशस्वी करतात. तर या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट चढाई सर्वोत्कृष्ट पकड आणि स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू अंतिम सामन्यातील सामनावी हे सर्व पारितोषिक पुरस्कृत केले कैलासवासी शशिकांत कालीचंद्र ठाकूर यांच्या स्मरणार्थ श्री मयांक दिवाकर ठाकूर यांच्या सौजन्याने. अशा पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन केले शिवदत्त गणेश्वर यांनी. गेल्या वर्षी तालुकास्तरीय स्पर्धा यावर्षी जिल्हास्तरीय स्पर्धा आपण पाहतोय. पुन्हा एकदा प्रेम चढाई करतोय पिंपरी वर्षापाठ संघाकडे. या अगोदर पकड यशस्वी स्पर्धी पिंपरी वर्षापाठ संघाकडून ज्ञान आणि साहित्य पोळेकर यांच्याकडून. ऋषिकेश चांगलं चढाई नामांकित खेळाडू म्हणून त्याचं या ठिकाणी नाव नोंदणी केलं. ऋषिकेश भोसले संघर्षाची गुण संघाला नेहमी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत असतो. नवोदित खेळाडू किशोर कुमार गटामध्ये जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारा ऋषिकेश पाहतोय आपण संघर्ष चिपळूण संघामध्ये. एकच चढाई करतोय प्रयत्न आणि त्यामध्ये यशस्वी ठरतो तो निकचरेकर चढाई करतो ऋषिकेश भोसले. 6 खेळाडू पुन्हा एकदा सर्वोच्च या ठिकाणी संघर्ष चिपळूण संघात. पुन्हा एकदा चढाई करतो तो निकचरेकर. दीपकला सगळ्यांना एक इंटरेस्टिंग मॅच देखील क्रीडा रसिकांना पाहायला मिळते. आपण बघतोय शिवदत्त क्रीडा मंडळ वेळेश्वर आयोजित भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा या ठिकाणी चांगली स्पर्धा आहे. आता या ठिकाणी मात्र सुरेख आपल्याला चढाई देखील पाहायला मिळाली आहे. सातत्यानं ऋषिकेश भोसलेचा देखील बोलबाला राहिला परंतु त्याला 5 नंबरचे दर्शी परिधान केलेला खेळाडू त्याने देखील यश प्राप्त केले आणि या मॅच मध्ये देखील तो देखील चांगली कामगिरी पार पाडण्याचा प्रयत्न करतोय. दरम्यान चढाईसाठी सज्ज होत असताना आपण बघतोय की पिंपळादेवी वर्षापाठ या संघाचा खेळाडू आहे. पहिल्या सत्रामध्ये थोडंसं बॅकवरती आपल्याला गुहागरचा संघ पाहायला मिळाला परंतु कालच्या दिवसामध्ये जर चित्र पाहिलं तर सातत्याने 2 सामने आपण असे पाहिले की पहिल्या हाफमध्ये बॅकवरती असताना देखील संघ विजयी ठरला. आज देखील ते चित्र तो या ठिकाणी पणाला लावलेलं देखील आपल्याला पाहायला भेटेल. आतापर्यंत या स्पर्धेचा जर विचार केला दीपक दादा तर श्रीराम आरे गुहागर संघ स्पर्धेतनं बाहेर पडलाय. फ्रेंड सर्कल गुहागर संघ देखील स्पर्धेतनं बाहेर पडलाय. त्याकडून सेवनस्टार असेल त्याकडून आपल्याला यजमान संघ तो देखील स्पर्धेतनं बाहेर पडताना देखील पाहायला मिळाला. आजचा दिवस जो चित्रकार सामना पाहिला तो अडूरचा काय मॅच रंगली होती मित्रांनो. खरं अभिषेक भोसलेला सातत्यानं पहिल्या सत्रामध्ये 6 वेळा टॅकल केलं होतं अडूर संघाने आणि मॅच मात्र एका निर्णायक क्षणामध्ये आपण घेऊन जाताना देखील पाहिली होती. दरम्यान आजच्या दिवसामध्ये गुहागर संघाचं अस्तित्व येथे पिंपळदेवी या संघावरती डिपेंड असेल. दरम्यान 5 नंबरची दर्शी परिधान केलेला संघर्ष चिपळूण संघाचा हा देखील संघर्ष करताना पाहायला भेटेल. 3 खेळाडू डिफेन्स करतात. इथे सुपर टॅकलची ऑपॉर्च्युनिटी असेल 3 किंवा त्यापेक्षा कमी खेळाडू यावर डिफेन्स करतात आणि अशा मोमेंटला जर चढाई करतो त्याला सुपर टॅकल परंतु हा आणि तब्बल इथे 3+2 = 5 पॉईंट म्हणजे 5 गुणांची
तर दरम्यान त्याच वेळेला असेल साहिल कोरंकर त्याला पुढे डिफेन्स होताना देखील पाहायला मिळते. आजपासून नाही आली डिफेन्स सध्या दोन्ही क्षेत्रामध्ये संघर्ष टिकून या संघाचं वर्चस्व राहिले. दीपकला आपण म्हटल्याप्रमाणे संघर्ष टिकून हा संघ सातत्यानं चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतोय. त्या संघामध्ये असे काही काळवेळी झाले आणि जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा देखील गाजवलेल्या आहेत. त्याच्यामुळे वेळेश्वरच्या मैदानामध्ये खेळत असताना त्यांच्या समोर जो संघ आहे तो तुलनेने थोडासा नवोदित आहे. कारण तर आपण पिंपळा संघ बघितलं तर फार पुढे जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेला सामोरा गेला नाहीये. त्यामुळे कुठेतरी पार्टी या मॅच मध्ये आपण बघितलं तर यावेळेला मात्र स्कोर डिफरन्स आहे. अभिषेकला आपण जर पाहिलं तर ऋषिकेश भोसलेला मात्र इथं स्कोर एक टॅकल केलाय. म्हणजे कालच्या दिवसामध्ये अभिषेक भोसलेला टॅकल होत होतं, आज ऋषिकेशला देखील टॅकल व्हायला सुरुवात झालाय. येण्यासाठी तिथे मात्र एक चांगला प्रयत्न करताना आपल्याला पाहायला भेटतो पिंपळा संघ. सचिन कोळेकर प्रेक्षकांच्या उपस्थितीत काढून त्यांना मी विनंती करतोय सन्मानपूर्वक संदीप मोरे, रवींद्र मोरे आणि सागर ठाकरे विनंती आहे की आपण व्यासपीठामध्ये उपस्थित आहोत. आपण या स्पर्धेला चांगले योगदान दिले, चांगलं सहकार्य आपलं या ठिकाणी सन्मानपूर्वक मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती उपस्थित व्हावं. तर नक्कीच एक चांगली लढत या ठिकाणी सुरू आहे. योद्धांनीला नक्कीच चांगले प्रयत्न करावे लागणार आहेत. चांगल्या पद्धतीने टॅकल करण्याचे, चांगली चढाई करण्याची, संघर्ष टिकवण्यावरती जर आपल्याला मात करायची असेल तर दोन्ही बाजू आपल्या महत्वाच्या असणार आहेत. संघर्ष टिकवून हा चढाई का सुंदर चढाई करतोय. तर या ठिकाणी सातत्यानं सोलो टॅकल करण्याचा जो प्रयत्न होता तो सबसे अपयशी देखील ठरला आणि त्याच्यामुळे कुठेतरी काही कुठे यशस्वी होताना देखील पाहायला मिळतात. कॉम्बिनेशन टॅकल तो इम्पॉर्टंट होता, परंतु या मॅच मध्ये आपण डिफेन्समध्ये तो सापडलेला नाहीये. एका दुसऱ्या डिफेन्सचा जर अपवाद सोडला तर नक्कीच चांगली तरी आपल्याला संघर्ष टिकून या संघाकडनं सातत्यानं पाहायला मिळते. यावेळेला पुनश्च सज्ज होत असताना 5 नंबरची जर्सी प्रदान केलेला खेळाडू संघर्ष टिकून या संघासाठी सातत्यानं संघर्ष करेल, परंतु इथे मात्र तो डिफेन्सिव्ह करेल. थोडासा बचावात्मक पवित्रा देखील त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. थोडासा गेम आहे तो स्लो करण्याचा प्रयत्न देखील करतोय. पहिल्या सत्रामध्ये थोडासा अग्रेसिव्ह खेळ देखील आपल्याला ऋषिकेशच्या माध्यमातून पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र दुसऱ्या सत्रामध्ये सातत्यानं चढाई आहे ते अनेक काढून सुपूर्द करण्याचा प्रयत्न ऋषिकेश आणि त्याबरोबर संघ कर्मचाऱ्याचा देखील आपल्याला पाहायला मिळतो. तर पलटवार असेल पिंपळा देवी या संघाचा बघता बघता निदान रेषा क्रॉस केली आणि चढाईसाठी आमंत्रित आता करतोय. तो संघर्ष टिकून संघाच्या चढाई करतोय. यावेळेला चढाई कोण करतोय तर ऋषिकेश बोलणे ज्याने पहिल्या सत्रामध्ये अतिशय दमदार असा परफॉर्मन्स सादर केला. त्याच्या बाजूने एक सुपर रेट देखील आपण बघितली. तर असा हा दुर्गाम खेळाडू ज्याच्याकडे त्याच्यात प्रतिभा आहे, ज्याच्याकडे टॅलेंट आहे आणि त्या टॅलेंटच्या जोरावरती आपण त्यांनी कुमार गटामध्ये देखील जिल्ह्याचं नेतृत्व करताना या खेळाडूला पाहिलेला आहे. असा दुर्गाम खेळाडू सज्ज असताना परंतु इथे मध्यरेषेच्या आसपास तो रेंगाळतोय आणि त्यानंतर मात्र आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल होतोय. दरम्यान कास्टला पलटवार केला जाईल का हे देखील बघणं फार महत्वाचं असेल. पिंपळा देवी संघाला मॅच मध्ये कम्बॅक करायचं असेल तर सातत्याने इतर तर आता संघर्ष हा संघ चाललाय थर्ड रेड वरती. अगोदरच्या 2 रेड एमटी होत्या, त्याच्यामध्ये ही चढाई असेल ती डू ऑर डाय रेड असेल. म्हणजे चढाईपटूला कोणत्याही परिस्थितीमध्ये गुणाची कमाई करणं अनिवार्य असेल, अन्यथा चढाईपटू मात्र बॅकलाईनच्या पाठीमागे देखील जाऊ शकतो. परंतु या चढाईमध्ये काय झालेलं, काय बिघडेल हे देखील पाहणं तेवढं इंटरेस्टिंग. तो रेड टॅकल केला जातो लेफ्ट कॉर्नरचा आपल्याला पाहायला भेटतोय. त्याचं कारण एक चांगला तर त्याच वेळेला मात्र बदलचा आवाज तुम्ही ऐकताय. याचा अर्थ असा आहे की जो चढाई करतोय तो थर्ड रेड वरती वाटचाल करतोय. आपण जर पाहिलं तर 11 नंबरची जर्सी परिधान केल्या काढून सज्ज होते चढाई मार्गावरती. डाव्या कोपऱ्यामध्ये फलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जाईल का असेल, कारण 5 गुणाची कमाई करणं अनिवार्य असणार आहे. यावेळेला मात्र संघर्ष करावा लागेल. मधल्या मध्ये देखील प्रयत्न करून राहिला परंतु अपयश आणि त्यानंतर इकडे मात्र वेळ निघून गेले. थांबत नाही मित्रा, निर्धारित वेळेमध्ये मात्र सुद्धा संघर्ष करून गुणाची कमाई करणं गरजेचं होतं. परंतु दीपकने या ठिकाणी आपण बघितलं खेळाडूचा प्रयत्न फसला आणि त्याला मात्र कोणत्याही गुणाची कमाई न करता आल्यामुळे बॅकलाईनच्या पाठीमध्ये जावं लागलं. याला म्हणतात खऱ्या अर्थाने खेळ कबड्डी मार मुसंडी रणसंग्राम कबड्डीचा जोश तरुणाईचा सातत्यानं आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये अनेक बुद्धवान खेळाडूंना तुम्ही सातत्यपूर्ण कामगिरी करताना नक्कीच पाहिलंय. तर त्याचबरोबर 4 खेळाडू प्रो मध्ये देखील एक चांगली कामगिरी पार पडली होती. तो स्वप्नील सुनील शिंदे देखील आपल्याला कालच्या दिवसामध्ये पाहायला मिळाला. अडून संघाने चांगला पलटवार केलेला होता दसपटी चिपळूणच्या विरोधात. दरम्यान यावेळेला जर आपण पाहिलं तर आक्रमण करेल 20 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू
यावेळेला जर आपण बघितलं तर सिद्धेश स्लाईससाठी सज्ज होतोय. सिद्धेश थोडासा डिफेन्सिव्ह खेळ खेळण्याचा प्रयत्न करत सामना मात्र ज्यावेळेला शेवटच्या 5 मिनिटांमध्ये जाईल त्यावेळेला कदाचित करेल का हे देखील बघणं फार महत्वाचं असेल. क्रीडा रसिकांची देखील गर्दी वाढते. 12-32 म्हणजे तब्बल 20 गुणांची मोठी आघाडी असेल. देखील झालेले आहेत परंतु उर्वरित 5 मिनिटांमध्ये अजून देखील शिल्लक आहे. प्रो कबड्डीमध्ये आपण अशा अनेक मॅचेस पाहिजेत ज्या शेवटच्या 5 मिनिटांमध्ये रंगबदल देखील आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेमध्ये देखील ती चर्चा आपल्याला कालच्या दिवसामध्ये ऐकायला मिळाली. गजानन संघर्ष केळशी शिवदुर्ग वर्धापाठ गुहागर या दोन्ही संघांना तिसरा आणि अंतिम पुकार. चालू सामना संपतात आपण लगेचच मनात ताबा घ्यायचा आहे. गजानन संघर्ष शिवदुर्ग गुहागर वर्धापाठ तिसरा पुकार. तर कालच्या दिवसामध्ये मला सुंदर रत्नागिरीचा सामना अजून देखील आठवतो. फ्रेंड सर्कलच्या विरोधात खेळत असताना पहिल्या सत्रामध्ये बॅकवर्डवरती होता सुंदर रत्नागिरी संघ परंतु तदनंतर मात्र शेवटच्या 5 मिनिटांमध्ये ज्यामध्ये मॅच फिरवली अप्रतिम मानस मात्र त्या स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी करताना मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता. दरम्यान यावेळेला जर आपण बघितलं तर पिंपळा दोन्ही संघाकडनं सज्ज होतोय. सरपातळ बांध्याचा खेळाडू आहे. अनुभव थोडासा कमी आहे जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचा परंतु ज्या पद्धतीने तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये त्याचा आपण परफॉर्मन्स पाहिलेला आहे. नक्कीच प्रोत्साहन देखील त्याला अन्य खेळाडूंच्या माध्यमातून देखील दिलं जातं विविध स्पर्धेमध्ये त्याच मात्र आपण बघतोय 5 नंबरची दर्शी प्रदान केलेला खेळाडू थर्ड रेडवरती वाटचाल करतोय. अगोदरच्या 2 रेड एमटी त्यानंतर मात्र 29 नंबरची दर्शी प्रदान केलेला डिफेंडर पुन्हा एकदा चूक करतोय. मॅकलाईनच्या पाठीमागे जावं लागतंय. आक्रमण होतं प्रयत्न असलाय बलवरती आक्रमण करण्याचा आणि त्याच वेळेला शानदार अँकल रोडचं चित्र पाहायला मिळालं. एका गुणाची कमाई संघर्ष चिपळूण या संघाच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आता संघर्ष चिपळूण संघाच्या नावामध्ये संघर्ष आहे. या संघाने सातत्यानं प्रचंड आणि प्रचंड संघर्ष केलाय. आपण नेहमी सांगतो मित्रांनो आयुष्यात जर यशस्वी व्हायचं असेल तर घराच्या भिंतीवरती उगवणाऱ्या सूर्याचं आणि पडणाऱ्या घोड्याचं चित्र लावून यशस्वी होता येत नाही. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी सूर्योदयापूर्वी यावेळेला आपण बघतोय पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज होत असताना पिंपळा देवी गुहागर या संघाचा आज समजमता स्वीकार आहे. कटेवरती कर ठेवून तो मात्र चढाई करत असताना आपण जर बघितलं तर मध्य रेषेच्या आसपास थोडासा घुसमाळण्याचा रेंगाळण्याचा प्रयत्न देखील झाला. पुरेपूर 30 सेकंदापेक्षा कमी वेळ होता. चांगली कामगिरी सेकंड हाफमध्ये त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली परंतु तो खेळाडू सबस्टिट्यूट होतोय आणि त्याच्या ऐवजी एका उदयपूर खेळाडूला आता संघामध्ये देण्याची संधी दिली जाते आहे. तो देखील मिळालेल्या संधीचं स्वतः करेल येतात कारण संधी सातत्यानं दरवाजा ठोकत नाही मित्रांनो आणि हे संधी मिळाले. यावेळेला मात्र यावेळेला त्याने देखील शेड्यूल टोकले आणि देखील पुढे कमी नाही आहे ते सांगण्याचा प्रयत्न करेल. अशी चांगली चढाई आपल्याला पाहायला मिळाली. पिंपळा देवी गुहागर या संघाने पहिल्या सत्रामध्ये सुरुवातीच्या मिनिटांमध्ये प्रयत्न केला परंतु तदनंतर मात्र आपण जर बघितलं तर अतिशय मोमेंटमचा वापर करत शेवटच्या एका मिनिटाचा खेळ शिल्लक आहे आणि एका मिनिटाच्या खेळामध्ये आता मात्र काय उलट होईल का परंतु तसं होणार नाही आहे. मॅच मात्र संघर्ष चिपळूणच्या बाजूने जुळलेले देखील पाहायला मिळेल. इथे मात्र औपचारिक गुहागरचा संघ ऑलआउट पासून इथे आपल्या संघाचं रक्षण करेल का संभवतः जर पाहिलं तर पिंपळा देवी गुहागर या संघासाठी जी शेवटची चढाई करू शकते. सर या ठिकाणी संजीव मोरे चांगला मध्यवर्ती होता. त्याचा भाऊ या ठिकाणी आज त्याचा खेळ पाहण्यासाठी उत्सुक होता मात्र तो खेळण्यासाठी सज्ज झाला नाही. अजित ठाकूर वेळोवेळी सूचना देत होता की संजीव या ठिकाणी खेळताना पाहायला मिळाला पाहिजे. फेब्रुवारी वर्षापाठ संघाकडून खरं त्याला एक महत्वाचा खेळाडू होता पण तो आज जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी खेळत नाहीये. दरम्यान एक चांगली पकड होते फेब्रुवारी वर्षापाठ संघाकडून. या शेवटच्या क्षणाला ही लढत या ठिकाणी पूर्ण होते आणि अर्थातच संघर्ष वर्षापाठ संघावरती गजानन संघर्ष केळशी श्रीदुर्ग वर्षापाठ दोन्ही संघांनी त्वरित या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे. चला गजानन संघर्ष केळशी शिवदुर्ग वर्षापाठ